मित्रांनो, या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे पुनश्च एकदा. आपण बघतो आहोत की कशा प्रकारे प्रीपोजिशन्स त्यांच्या महत्त्वपूर्ण जागेमुळे वाक्याची लांबी काय करतात, वाढवतात. तर आपण काल त्यांना काहींना बघितलं की कशाला सिंपल प्रीपोजिशन्स म्हणतात आणि कुणाला कंपाऊंड प्रीपोजिशन्स म्हणतात. आज आपण काय करूया, या प्रीपोजिशनचे 3 छोटे छोटे गट पाडलेत त्यांनी. ते पण आपल्याला थोडंसं अभ्यासाच्या दृष्टीने म्हणा किंवा आणखी बाकीच्या कोणत्या दृष्टीने आपल्याला माहीत असले पाहिजे. काही प्रीपोजिशन्स फक्त जागा दर्शवतात, स्थान. दे शो जस्ट प्लेस, म्हणून त्यांना प्रीपोजिशन्स ऑफ प्लेस असंही म्हटलं जातं. काही प्रीपोजिशन्स असे असतात की ते टाइम दर्शवतात, ते वेळ दर्शवतात, म्हणून त्यांना प्रीपोजिशन्स ऑफ टाइम असं म्हटलं जातं. आणि काही प्रीपोजिशन्स जे असतात ते दिशा दर्शवतात, एखादी क्रिया कुठल्या दिशेला झाली आहे ते सांगतात, म्हणून त्यांना आपण प्रीपोजिशन्स ऑफ डिरेक्शन असं म्हणतो. ठीक आहे. तर ज्यांना आता हे ग्रामरमध्ये नाही घुसायचं आहे त्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रीपोजिशन्स आपल्याला आपल्या वाक्यामध्ये वापरायचे आहेत म्हणजे आहेतच. ठीक आहे. आता बघा बरं, हे प्रीपोजिशन आहे या ठिकाणी काय, ॲट. याचा अर्थ काय होतो माहिती तुम्हाला? ॲट म्हणजे एखाद्या ठिकाणी. आता आपण एखाद्याला म्हणतो, अरे हॅलो वेअर आर यू, कुठे आहेस तू? मग तो काय म्हणतो, घरीच आहे. मग मी घरी आहे. घरी आहे या शब्दाचा अर्थ काय? तो कुठे असू शकतो, गॅलरीत असू शकतो, किचनमध्ये काहीतरी खात असेल, हॉलमध्ये काही बसलेला असू शकतो, बेडरूममध्ये झोपलेला असू शकतो. ठीक आहे ना. कुठे बाहेरच्या ठिकाणी उभा असू शकतो गेटपर्यंत, किंवा मागच्या गॅलरीमध्ये कुठेही असू शकतो. घराचे जे काही भाग आहेत आपल्या त्या कुठल्याही तो ठिकाणी असू शकतो. पण त्याने असं काही वेगळं म्हटलं का? नाही. त्याने काय म्हटलं, फक्त मी घरी आहे. जेव्हा तुमचं असं म्हणणं असतं की मी ऑफिसला आहे, की मी ऑफिसात आहे. आता ऑफिसचे पण भरपूर भाग असू शकतील. तुम्ही कुठल्या कप्प्यामध्ये आहात हे सांगण्याची तसं येत नाही. तुम्ही जेव्हा म्हटलं मी ऑफिसात आहे याचा अर्थ बस मी ऑफिसच्या पेरिफेरलमध्ये तिथे कुठेतरी आहे. मी कॉलेजला आहे. कॉलेजला आहे म्हणजे काय, मी लायब्ररीत असू शकेल, मी लॅबोरेटरीजमध्ये असू शकेल, मी बाहेर मैदानामध्ये असू शकेल कुठेतरी, मी क्लासरूममध्ये असू शकेल, व्हरांड्यात असू शकेल. परंतु आपण सिंपल काय सांगतो, मी कॉलेजमध्ये आहे. रेडी. म्हणजे ॲट म्हणजे त्या परिसरात. म्हणून तुम्हाला जेव्हा कोणी विचारेल हॅलो वेअर आर यू, कुठे आहेस तू, तुम्ही जेव्हा म्हणता ना आय एम ॲट होम, आय एम ॲट होम, जेव्हा ॲट होम असं तुम्ही म्हणता त्याच वेळेला क्लिअर झालं की तुम्ही घरी म्हणजे घराच्या कुठेतरी परिसरामध्ये, घरातल्या घरातच आहात. ॲट खूप महत्त्वाचं आहे. आपल्याकडे जीमेलचा आपण जेव्हा ॲड्रेस सांगतो तेव्हा असं करतो की नाही, ए काढून त्याला उलटं करतो आपण, @. तिथे पण त्याचं तेच म्हणणं असतं, ॲट म्हणजे मी तुम्हाला जीमेल या प्लॅटफॉर्मवर कुठेतरी सापडेल. गेटिंग दिस? तर आपल्याला कळलं पाहिजे हे कसे वापरायचे. मग आय एम ॲट ऑफिस, आय एम ॲट होम, आय एम ॲट कॉलेज, आय एम ॲट वर्क, आय एम ॲट साईट. ना कितीतरी शब्दांमधून आपण कुठे आहोत हे आपण सांगू शकतो. हा तर आपला सगळ्यांचा लाडका आहे ना, इन म्हणजे च्यामध्ये सांगायची काही गरज आहे घ्यायला काहीच नाही. आय एम इन ऑफिस याचा अर्थ काय झाला, मी ऑफिसमध्ये आहे. आय एम इन बेडरूम म्हणजे मी बेडरूममध्ये आहे. जेव्हा तुम्ही इन म्हणता ना त्यावेळेला तुमच्या सराउंडिंगमध्ये 4 भिंती असतात, तुम्ही त्याच्यामध्ये असता, म्हणून इन आपण म्हणत असतो. आय एम इन कॉलेज म्हणजे मी कॉलेजच्या जे काही त्याचं गेट आहे त्याच्यामध्ये आहे, इन कॉलेज. मग आज आपण काय काम करायला पाहिजे, वेगवेगळ्या वाक्यांमध्ये हे ॲट, इन आपण वापरून पाहायला पाहिजे. ओके नाही. आता हा आहे ऑन. ऑन म्हणजे काय, काही सांगायची गरज नाही आपल्याला, आपल्याला माहिती आहे हे सगळे, तरी पण आपण एक कोर्सचा भाग म्हणून बघतो. ऑन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या वर. राईट ना. द पेन इज ऑन द टेबल. पेन कुठे आहे, टेबलवर आहे ना. पुट युअर हँड ऑन युअर हेड, ऑन युअर हेड डोक्यावर ठेवायला हवं. राईट. तर ऑन म्हणजे तिथे आलं. तर आपल्याला हे पटपट सांगता आले पाहिजे. विदाउट प्रिपोजिशन नॉट ए सिंगल सेंटेन्स विल बिकम लॉंग. The more prepositions you are using, the more long you are getting the sentence. ठीक आहे. तर मला ऑन तुम्हाला समजलं पाहिजे. आता नेक्स्ट काय तुमच्या समोर, अबाव. ठीक आहे. ऑन म्हणजे काय, चिटकून. अबाव म्हणजे एखाद्या लिमिटच्या वर. अबाव 70%, अबाउट 90% ना, अबाव दिस लिमिट, अबाव द लिमिट, याच्या मर्यादेच्या वर याप्रमाणे आपण अबाव वापरत असतो ना. तर अबावची वाक्य आपण वाचली पाहिजेत.
थोडंसं इंग्लिश न्यूजपेपर जर शक्य झाला ऑनलाईन घ्या, वाचायला घ्या. इंग्लिश थोडंसं वाचा मित्रांनो. जर तुम्ही वाचायला घेतलं ना तुम्हाला हे शब्द सापडतील मध्ये मध्ये. इट वॉज अबव माय लिमिट. हे माझ्या लिमिटच्या खूप वरती होतं म्हणून मी त्यामध्ये इंटरेस्ट घेतला नाही. सो आय डिडंट टेक एनी इंटरेस्ट इन दॅट. म्हणजे आपल्याला अबव वापरता आलं पाहिजे. ऑन म्हणजे चिटकून, ओव्हर म्हणजे थोडंसं गॅप ठेवून. आता द रूफ इज ओव्हर माय हेड. द रूफ काय माझ्या डोक्यात वरच चिटकून ठेवलेलं नाहीये. द रूफ इज नॉट ऑन माय हेड, इट इज ओव्हर माय हेड. ठीक आहे. अंतर सोडून वर म्हणजे काय म्हणणार आपण, ओव्हर. आणि अबव काय म्हणतो आपण, मर्यादा सोडून वर, एखाद्या मर्यादेपेक्षा वर, त्याला आपण म्हणतो अबव. अबवच्या उलट केलं तर आणखी एक प्रिपोजिशन आपल्याला सापडेल. कोणतं, बिलो. सिंपल. मर्यादा सोडून खाली, च्या मर्यादेच्या खाली. यू आर गेटिंग बिलो 40%. बिलो 40%. तुला 40%च्या खाली मिळत आहेत मार्क्स, मग मर्यादेच्या खाली. बिलो 25 डिग्री, बिलो 100 डिग्री, बिलो -3 डिग्री खाली येत आहे. मर्यादा आहे की नाही. आणि बिलो सारखा की कोण आहे, अंडर. अंडर म्हणजे खाली है ना. अंडर द टेबल, अंडर द ट्री, त्याप्रमाणे. मग हा अंडर शब्द आपल्या बोलण्यामध्ये आला पाहिजे, अबव शब्द आपल्या बोलण्यामध्ये आला पाहिजे. फ्रेंड्स, वेगवेगळ्या शब्दांच्या माध्यमातून आपण जागा दाखवू शकतो आणि ती जागा दाखवण्यासाठी आपण प्रिपोजिशन्सचा वापर करतो आहोत. आता बिटवीन शब्द आहे सपोज, बघा बिटवीन, BETWEEN, बिटवीन. दोघांच्या मध्ये एखादी वस्तू, एखादी व्यक्ती इतर दोघांच्या मध्ये असेल तर त्याला आपण काय म्हणू, बिटवीन म्हणू. म्हणजे आपल्या वाक्यामध्ये कसं आहे ना, बी इज बिटवीन ए अँड सी. राहुल इज बिटवीन रमेश अँड सुरेश. दोघांच्या मध्ये कोणतरी असणार, बिटवीन. तर याप्रमाणे आपल्याला बिटवीन सारखा शब्द आपल्याला वापरता येऊ शकतो. अमंग आहे, खूप जणांच्या मध्ये असलं, अमंग. राहुल इज प्लेइंग अमंग हिज फ्रेंड्स, अमंग हिज फ्रेंड्स. दॅट ट्री वॉज अमंग ऑल डिफरंट शेप्स ऑफ ट्रीज. त्यामध्ये आला, अमंग मध्ये आला. त्याची जागा दाखवते. खूप जणांच्या गर्दीत असला, अमंग म्हणा. एकदम मध्यभागी असला तर ॲडमिस्ट असा शब्द आपण वापरतो. शी इज ॲडमिस्ट हर फ्रेंड्स. तो तिथे ॲडमिस्ट आला. नंतर एखाद्या भिंतीला चिकटून एखादा उभा असला तर आपण त्याला अगेन्स्ट हा शब्द वापरतो. ॲक्च्युली अगेन्स्टचा अर्थ काय होतो, विरुद्ध. परंतु एखादा जण, कोणी मुलगा मुलगी व्यक्ती कोणी पण भिंतीला जर जवळ उभा असला तर आपण त्याला काय म्हणू, अगेन्स्ट. ही स्टूड अगेन्स्ट द वॉल. याप्रमाणे म्हणजे अगेन्स्ट ह्या प्रिपोजिशनचा पण आपण योग्य असा उपयोग करू शकलो. बिहाइंड, बिहाइंडचा अर्थ काय, च्या पलीकडे ना. बिहाइंड द वॉल, बिहाइंड द गेट, बिहाइंड द टेम्पल. कशाच्या तरी मागे, कशाच्या तरी पलीकडे, ह्या अर्थाने आपण हे शब्द आपल्या बोलण्यामध्ये आले पाहिजेत. जेव्हा तुम्ही बघाल वेगवेगळे वाक्य, जेव्हा तुम्ही वाचाल इंग्लिशमध्ये वाक्य, जेव्हा वाचायला घ्याल तुमच्या 100% लक्षात येईल की ॲक्टर झाला, हेल्पिंग वर्ब झालं, ॲक्शन झाली, लगेच याच्यानंतर प्रिपोजिशनचा नंबर कंपल्सरी असतो वाक्यात. म्हणून ते शोधायला घ्या. एक प्रिपोजिशन वापरलं तर तुमचं वाक्य थोडं पुढे जात आहे, अजून एक वापरलं आणखी थोडं पुढे, अजून एक वापरलं आणखी थोडं पुढे. म्हणजे आपल्या प्रिपोजिशन्सने वाक्याची लांबी काय होत जाते, वाढत जाते. ही गोष्ट तुमच्या लक्षात आली पाहिजे. आपण काल बोलत होतो ह्यानुसार की काही असे पण आहेत आणखी प्रिपोजिशन्स की ते प्लेसच्या ऐवजी टाइम दाखवतात की ती ॲक्शन नेमकं कधी घडणार आहे किंवा घडली वगैरे वगैरे वगैरे. तर त्याची पण प्रिपोजिशन्स आपल्याला वाचनामध्ये येत असतात बऱ्यापैकी. आता ॲट आपण बघितला, ॲटला आपण म्हटलं 4 ठिकाणी, राईट ना. परंतु ह्याच ॲटला आपण वेळेसंदर्भात पण वापरू शकतो ना. ॲट 4 PM है ना, ॲट 7 PM, ॲट 12 AM, व्हॉट एव्हर इट इज दॅट. तर आपण जेव्हा एखादी वेळ सांगतो तेव्हा वेळेच्या वेळेला पण आपण ॲट वापरू शकतो. जसं ऑन वापरला आपण, ऑनचा अर्थ आपण वर असा आपण घेतला होता ना, टेबलवर, ऑन द टेबल, राईट ना. परंतु आपण त्याला वेळेशी पण जोडू शकतो. ऑन मंडे, ऑन ट्यूजडे ना, ऑन थर्सडे, ऑन 12th एप्रिल. याप्रमाणे आपण त्याला वेळेशी पण जोडू शकतो. म्हणजे ही प्रिपोजिशन्स कधी कधी प्लेस पण दाखवतील आणि कधी कधी टाइम पण दाखवतील. आता फॉर बघा, फॉर. फॉरचा खरा अर्थ काय होतो, साठी ना. फॉर मी, माझ्यासाठी. फॉर यू, तुझ्यासाठी ना. फॉर हर, तिच्यासाठी, असा होतो. परंतु काही वेळेला फॉर हे प्रिपोजिशन
एक विशिष्ट वेळेपर्यंत या अर्थाने पण वापरलं जातं. फॉर 3 months असं जेव्हा मी म्हणेल ना तेव्हा याचा अर्थ काय 3 महिन्यांपर्यंत असा त्याचा अर्थ होईल. ठीक आहे. आणि पर्यंत म्हटलं आपण परंतु ते कुठेतरी सुरू झालं असणार ना, त्याची सुरुवात कुठे आहे त्याला हा शब्द वापरतात कोणता सिन्स. आपल्याला जर म्हणायचं असलं 2 वर्षांपासून सिन्स 2 years ना, मी 22 वर्षांपासून इंग्लिश शिकवतोय आहे. आय बीन टीचिंग इंग्लिश सिन्स 22 years. असं सिन्स म्हणजे पासून, फॉर म्हणजे पर्यंत. समजतंय. हे आपल्या बोलण्यामध्ये ऑटोमॅटिक येतात जर तुम्ही त्याची जर व्यवस्थित लिस्टअप केलं, लिहून काढा, काही बिघडत नाही. थोडंसं कुठलं पण एखादं राईटअप घ्या, त्याच्यामध्ये कुठे प्रिपोजिशन्स आहेत त्यांच्या जागा फिक्स आउट करा आणि त्याची यादी बनवा छान. बघा बिफोर म्हणजे पूर्वी, हे आपल्याला माहिती आहे ना. तू एक काम कर, 2 वाजेपूर्वी ये. कम बिफोर 2 PM ना, बिफोरच्या अगोदर प्रिपोजिशन्स आहेत. आफ्टर आपण घेतलं, आफ्टर 3 hours 3 तासानंतर. ठीक आहे ना, म्हणजे आपण आफ्टर पण वापरला वेळेसंदर्भातला. आणि आपल्याला जर म्हणायचं असलं की एक टिपिकल वेळेच्या आत तू हे काम करून दे किंवा निघून ये असं काही पण म्हणायचं असलं तर आपण त्याला विदिन म्हणतो. विदिन. कम विदिन 3 hours, कम विदिन 2 days. गेटिंग दिस? म्हणजे अशा प्रकारे आपण विदिन वापरू शकतो, नंतर बिफोर वापरू शकतो, आफ्टर वापरू शकतो. हे सगळे प्रिपोजिशन्स आहेत, ते आपल्याला वेगवेगळ्या वाक्यामध्ये दिसतात. इंग्लिश बोलणारी माणसं प्रिपोजिशन शिवाय वाक्य बोलत नाही, हे आपल्या पक्क लक्षात राहायला पाहिजे. अंटिल असतो, टिल असतो ना, पर्यंत, जोपर्यंत नाही तोपर्यंत. टिल म्हणजे पर्यंत, अंटिल म्हणजे जोपर्यंत नाही तोपर्यंत. वेट टिल आय कम म्हणजे काय झालं, थांब मी येईपर्यंत. म्हणजे तुम्ही अंटिल म्हणणार ना, वेट अंटिल आय कम, मी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत थांब. तर टिल, अंटिल हे पण काय वेळ दर्शवणारे प्रिपोजिशन्स आहेत, ते आपल्याला माहित पाहिजे. समजतंय? कधी कधी पर्यंतसाठी आपण टिल अंटिल सोबतच बाय पण आपण वापरतो. ऍक्च्युअली बायचा अर्थच्या मार्फत असा होतो आपण बाय हिज फादर, असं होऊ शकतं त्याच्या वडिलांमार्फत तिकडून. परंतु आपण कधी कधी वेळेसाठी पण बाय वापरतो. आय शुड कम देअर बाय ट्यूजडे, म्हणजे ट्यूजडे पर्यंत मी येईन याप्रमाणे. ठीक आहे. आणि च्या कडून असं जर आपल्याला म्हणायचं असलं, च्या कडून फ्रॉम, आय ब्रॉट दिस फ्रॉम दॅट शॉप, त्या दुकानातून आणलं. ऊन, हून, कडून ह्या शब्दांसाठी फ्रॉम फार महत्वाचं आहे. ठीक आहे. इट्स कमिंग फ्रॉम द ईस्ट, ईस्ट कडून येत आहे ना. इट्स गोइंग टू द वेस्ट, वेस्ट कडे येत आहे याप्रमाणे. आता दिशा पण काही काहींच्या असतात ना, तर आपण बघितलं त्याची जागा दर्शवणारे पण काही काही प्रिपोजिशन्स असतात, काही काही वेळ दर्शवणारे पण प्रिपोजिशन्स असतात. आता आपण तिसऱ्या टप्प्यामधले काही बघूया की ज्याच्यातून आपल्याला काय दिसते, त्यांची दिशा. दे आर शोइंग यू द डिरेक्शन वेअर द थिंग्स आर हॅपनिंग ना. फ्रेंड्स, दिशा दर्शवणारे जे काही शब्द आहेत प्रिपोजिशन्स, ते आपल्या वाक्यामध्ये यायला पाहिजे. कारण आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो ना, ह्या दिशेला जायचंय, त्या दिशेला जायचंय, वरच्या दिशेने, खालच्या दिशेने, तेव्हा आपले हे शब्द वापरावे लागतील ना. आपण नाशिकला जातो आहोत तर गोइंग टू नाशिक, तर आपण टू वापरला ना. पुण्याला जात आहोत तर गोइंग टू पुणे, टू वापरला. एक खास स्पेसिफिक तुम्हाला एखाद्याच्या दिशेने असंच म्हणायचं असलं तर आपण काय वापरतो, टुवर्ड्स म्हणतो. शी इज कमिंग टुवर्ड्स यू, आय एम कमिंग टुवर्ड्स यू, टुवर्ड्स. वरच्या दिशेने जात असेल तर अपवर्ड्स, खालच्या दिशेने जात असेल तर डाऊनवर्ड्स, राईट. उजव्या बाजूने जात असेल तर राईटवर्ड्स, डाव्या बाजूला जात असाल तर लेफ्टवर्ड्स. एकदम सिंपल आहे. कोणत्याही दिशेला वर्ड्स शब्द लावला तर आपण त्या दिशेने असा त्याचा काय होतो, अर्थ होत असतो. जर आपण कडेकडेने जात असलो तर अलोंग हा शब्द आपल्या त्यासाठी आहे. आय वॉज वॉकिंग अलोंग द रोड ना, शी वॉज ड्रायव्हिंग अलोंग द रिव्हर साईड, च्या साईडने, च्या कडेकडेने असं सांगायचं असेल तर आपण हे शब्द आपण वापरू शकतो. ओके नाही. पुल डाऊन द चेन टू स्टॉप द ट्रेन. हे रेल्वेमध्ये बऱ्याच वेळेला वाक्य लिहिलेलं असतं, तिथे एक साखळी असते ओढण्याची, तिथे लिहिलेलं असते वाक्य पुल डाऊन द चेन टू स्टॉप द ट्रेन. खाली ओढा, खालच्या दिशेने, म्हणजे आपल्याला डाऊन शब्द तिथे वापरता आला, राईट ना. अपॉन जेव्हा शब्द आपण वापरतो तर अपॉन, त्या अपॉन मध्ये काय असतं, एक खालून वर गेल्याची क्रिया दर्शवली असते. कोणतीतरी एक वस्तू खाली होती ती वर फेकली, अपॉन, आय थ्रू इट अपॉन द कबर्ड, काय पण. द कॅट जम्प्ड अपॉन द कबर्ड, अपॉन हे असं असतं.
जर बाहेरून आत असं आपल्याला काही म्हणायचं असलं तर इंटू वापरतो आपण, हे लक्षात असू देत. आता आपण एखाद्या रूम मध्ये ऑलरेडी असू तर आपण त्याला फक्त इन म्हणणार, पण बाहेरून आतमध्ये आलं ना इंटू म्हणणार. आय एम एंटरिंग इनटू द रूम, ही डाइव्ड इनटू द वॉटर. समजतं? आय एम पुटिंग माय पेन इनटू माय पॉकेट. दिशा बाहेरून आत. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या दिशादर्शक शब्दही आपल्याला पुढे मदत करतील. आपल्याला काय करायचं आहे, वेगवेगळी पुस्तकं वाचायला घ्या किंवा ऑनलाईन पेपर्स वाचायला घ्या. कोणतंही इंग्लिश जे काही लिहिलं असेल तिथे कुठे पण ते वाचायला घ्या. त्यामध्ये प्रिपोजिशनची जागा फिक्स करा. लक्षात घ्या, कोणत्याही इंग्लिश वाक्यामध्ये ॲक्टर, ॲक्शन आणि नंतर प्रिपोजिशन्स येणार म्हणजे येणार. त्याने तुमचं वाक्य मोठं होतं, छान होतं. तर आता हे गेल्या 1-2 व्हिडिओजपासून जे काही आपण बघतो आहोत हे सगळ्या प्रिपोजिशनची लिस्ट काढा. तशी इंग्रजीमध्ये 150 आहेत प्रिपोजिशन्स. आपल्याला इतक्यांची गरज नाही, परंतु जे दररोज आपल्याला वापरायचे आहेत, नियर, फार, क्लोज टू, बाय, फ्रॉम, फॉर, टू, विथ, विदाउट, हे वापरायला घ्या. टिल, अनटिल आपल्या वाक्यात येऊ देत. याची वाक्य बनवा आणि ते वाक्य तुम्हाला जमतं का बघा. आपल्या इंट्रोडक्शनमध्ये वेअर यू आर टॉकिंग अबाउट, कुणाशीही तुम्ही बोलत असाल हे शब्द येत आहेत का माझ्या बोलण्यात, याची प्रॅक्टिस कुठे, आरशासमोर अगोदरच व्हायला हवी. राईट ना. आय एम टॉकिंग टू माय फ्रेंड्स, टॉक टू, तिथे टू आलं बघा. ठीक आहे. आय एम सपोर्टिंग यू इन दिस मॅटर, इन हा शब्द तिथे आला. यू आर नॉट अलाउड टू कम देअर विदाउट आय कार्ड, विदाउट शब्द आला. डोंट एंटर माय रूम विदाउट माय परमिशन, विदाउट शब्द आला. आय एम स्टँडिंग इन फ्रंट ऑफ द मिरर, इन फ्रंट ऑफ ही जरी फ्रेज असली तरी आपण याला इथे इन फ्रंट ऑफ च्या समोर, म्हणजे इन पण आला, फ्रंट पण आला आणि ऑफ पण आला. समजतंय? स्टँड बिहाइंड दॅट, बिहाइंड हा शब्द आला. म्हणजे इंग्लिशच्या वाक्यामध्ये प्रिपोजिशन्स येणार म्हणजे येणारच, म्हणून आपल्या बोलण्यात पण आलेच पाहिजेत. आपल्याला जे वाटतं माणसं लांब लांब वाक्य बोलतात, ती केवळ या प्रिपोजिशन्समुळे लांब लांब बोलतात. तुम्हाला जर मोठी मोठी वाक्य बोलायची असतील तर मला वाटतं याचा सराव खूप व्हायला पाहिजे. करताय ना?